तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, पुण्यातलं प्रकरण आल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जाते, यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका केली जाते। त्या पदाला न्याय देत नाहीत अशा मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती टीका केली जाते। आज आपल्या पक्षाच्या वतीने देखील ठिकठिकाणी आंदोलन घेण्यात आलेलं आहे। काय सांगाल, काय प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये टीका का केली जाते? रुपाली चाकणकरांचा माज वाढतच चाललाय दिवसेंदिवस। त्यांच्या बोलण्यामध्ये चिल्लर बिल्लर असे शब्द यायला लागलेत। आपण एक महिला आहोत, अशा संवेदनशील जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा पहिला आधी आपण संवेदनशील असलं पाहिजे। ते न होता म्हणजे एक चॅनलवरच एका रुपालीताई रुसतात, ते काय घर आहे का तुमचं रुसायला? एवढी पण हे नाही वाटतं। त्यामुळे मला असं वाटतं, अशा महिलेचा पहिला राजीनामा मागू नका, घ्या तुम्ही, घ्या राजीनामा आणि सुसंस्कृत चांगली संवेदनशील महिला त्या पदावर बसवा ना। ते असंच चाललंय, बघतोय आम्ही। जिथे त्यांच्या पक्षामध्ये काय घडलं की रुपाली काय त्या चाकणकर कुठेतरी गायब, पण विरोधांमध्ये घडलं की त्या पहिल्या हजर। तुम्हाला काय त्याच्यासाठी महिला आयोग बनवलंय? तुम्हाला दुसऱ्यांवर, विरोधकांवर काहीतरी सूड उगवण्यासाठी तुम्हाला बसवलंय? ज्या महिला तुमच्याकडे न्याय मागायला आल्या आहेत, ज्या पीडित महिला आहेत, त्यांना तुम्ही न्याय द्या। तुमच्या असलेल्या कार्यक्षेत्राच्या कार्यक्षमतेच्या ह्याच्यावर न्याय द्या। ते पण जर तुमचा संवेदनशील पण नसेल तर बाई म्हणून घ्यायला पण तुम्ही लायक नाही। आज लालबागमध्ये आंदोलन घेण्यात येणार आहे, त्याचं काय, कुठे कुठे आंदोलन होणार आहे, कशा पद्धतीने आंदोलन असेल? सगळ्या महाराष्ट्रात आंदोलन चाललंय। पुण्यात आज सकाळी आपण पाहिलंय, त्यामुळे सगळीकडे होणार। कारण ज्या गोष्टी इतक्या, एक 10 महिन्याच्या बाळाचं आई आत्महत्येचा विचार केला किंवा तिला जे काय असेल ते आता पोलीस शोधूनच काढतील, पण 10 महिन्याच्या बाळाला कुठलीच आई किती पराकोटीचंही असलं तरी सोडून जाऊ शकत नाही। तिला परावृत्त केलं आणि तिचं काय केलं ते पोलिसांचा भाग आहे। अशा संवेदनशील घटनेमध्ये महिला आयोग अधिक संवेदनशील असायला हवं, पण या आता आपल्या पदाचीच खुर्ची सांभाळत आहेत आणि त्या पदाचा मान नाही ठेवत आहे, सन्मान नाही ठेवत आहे, बाई म्हणून पण सन्मान नाही ठेवत। दुसरा प्रश्न, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नालेसफाईची पाहणी करतायत। त्यांनी असे आदेश दिलेले आहेत की 7 जूनपर्यंत सर्व नालेसफाई झाली पाहिजे। आदित्य ठाकरे वारंवार म्हणतायत की नालेसफाई जरी झाली तरी सुद्धा मुंबईची तुंबई यावेळेस होणार आहे, कारण की अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे रस्त्यांना देखील डेडलाईन आहे। दुसरीकडे नालेसफाईची देखील आता 7 तारखेपर्यंतची डेडलाईन, म्हणजे 31 मे ही डेडलाईन असते। ह्या डेडलाईनच्या आधी म्हणजे 15 मे पर्यंत ह्या सगळा पिक्चर क्लिअर होऊन आपण महानगरपालिका प्रेस नोट घेते आणि मुंबईकरांना राहत देते, मुंबईकरांना सूचना देतात काय होईल, कसं होईल, किती असेल असं। पण हे तर एकीकडे आशिष शेलार पाहणी करतायत, एकाच युतीतले आहेत आणि भक्कम नेते आहेत, ते पाहणी करतायत। इकडे एकटे जाऊन शिंदे पाहणी करतायत। नक्की मुंबईकरांना काय, ते जाऊ दे, पाणी नाही तुंबलं पाहिजे एवढी काळजी घ्या। ते सुरुवातीला आशिष शेलार जेव्हा पाहणी करायला गेले होते त्यावेळेस ते असं म्हणतायत की महाविकास आघाडीचे संपूर्ण मुंबईमध्ये मिळून 50 पण नगरसेवक जे आहेत ते निवडून येणार नाही। 50 येणार एवढं तरी कबूल केलं ना, एवढं कबूल केलंय ना, तर 50चा डबल आकडा कसा लावायचा तो शिवसेनेला माहिती आहे। ते दुसरीकडे असं देखील म्हणतायत की ज्या पद्धतीने आता जे काही सुरू आहे त्यानुसार त्यांचं असं देखील म्हणणं आहे की पक्षामध्ये नेते नाही आहेत, त्यांचे अनेक नगरसेवक जे आहेत ते सोडून चाललेले आहेत, अशा पद्धतीचं वारंवार वक्तव्य करतात। कारण अनेक पदाधिकारी असतील, अनेक माजी नगरसेवक असतील, निम्म्याहून अधिक नगरसेवक जे आहेत ते शिंदे जे जात आहेत ते एसएनसी ग्रुपमध्ये जात आहेत आणि जे जात आहेत ते कसे जात आहेत, काय जात आहेत सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे जाणाऱ्यांना कोणीच रोखू नाही शकणार। पण शेलारांना सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या पक्षाचं जरा बघा। असं मिशन 150 भाजपचं मिशन आहे, 150 नगरसेवक निवडून मिशन पण होतं, 400 मिशन पण होतं, 230 वरच अडकले। लोकांना एवढं गृहीत धरू नका। 400 मिशनचं काय झालं?
मग नंतर तुम्ही काय केलं तेही लोकांना माहिती आहे. त्यामुळे ओके. एक वेगळा प्रश्न, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयीच्या अजून देखील चर्चा सुरू होतात. संजय राऊत असं म्हटलेले आहेत की आम्हाला फक्त युती नाही करायची, तर आम्हाला दिलसे दोन्ही भावांना एकत्रित आणायचं आहे. त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? मुळात अगदी जवळच्या नात्या म्हणजे उद्धवजींची आई आणि राजसाहेबांची आई ह्या सख्या बहिणी आहेत. त्यामुळे दिलसे मनसे सगळं एकत्र होणं काही कठीण नाही. आता त्या दोघांनी ठरवलं पाहिजे. अडथळा कुठे येतोय अजूनपर्यंत चर्चा? मला माहिती नाही, कारण ते हे भावांमधलं नातं आहे. हे दोन पक्षप्रमुखांमधल्या गोष्टी आहेत. ह्या दोन पक्षप्रमुखांमध्ये जेव्हा होईल तेव्हा आमच्यासारख्या नेत्यांना कळेल. तुम्हाला आवडेल ही दोन्ही भावांची युती? निश्चित आवडेल. का नाही आवडणार? निश्चित आवडेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत होत्या. संपूर्ण महिला आयोगावरती ताशेरे असतील, त्याचसोबतच नालेसफाई असेल, त्याचसोबतच दोन्ही भाऊ एकत्र येण्याविषयी काही प्रतिक्रिया किशोरीताई पेडणेकर यांनी दिल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही भाऊ एकत्र आलेला आम्हाला का नाही आवडणार, परंतु ती नाती आहेत ती दोन्ही भावांची एकत्रित आहेत, त्यांची चर्चा सुरू आहे. ते दोन्ही भाऊ एकत्रित आलेले आम्हाला आवडतील अशी प्रतिक्रिया जी आहे ती किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन चरणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.